Friends, Namaskar. Yesterday we have studied part 1 of An Epitome of Courage. Today we are going to learn the remaining part of the lesson An Epitome of Courage part 2. An Epitome of Courage धैर्याचं मूर्तिमंत रूप जे आहे डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स. So let's learn An Epitome of Courage part 2. In the meanwhile, the disease worked its way into the Stephen's body and left him disabled. आणि त्या दरम्यान त्या आजाराने स्टीफनच्या आजाराने त्याच्या शरीरावरती कार्य करायला सुरुवात केली आणि त्यांना डिसेबल करून टाकलं, अपंगत्व आणलं. ही बिगॅन स्टडाईंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल. तरी सुद्धा त्यांनी ब्लॅक होलची संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केली. कन्सेप्ट म्हणजे संकल्पना, ब्लॅक होल्स म्हणजे कृष्णविवर संकल्पनेचा अभ्यास करायला सुरुवात केली. कशासाठी? फॉर व्हॉट? टू गेट हिज पीएचडी डिग्री प्राप्त होण्यासाठी. पीएचडी काय? डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. बाय दिस टाइम, आणि यावेळी ही वॉज कन्फाइन्ड टू अ व्हीलचेअर. त्या व्हीलचेअरला ते जखडून बसलेले होते. अँड वॉज रॅपिडली लॉसिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. आणि जलद गतीने त्यांच्या हातावरचं नियंत्रण सुटत होतं, स्पीचवरचं नियंत्रण सुटत होतं. म्हणजे ते चांगल्या पद्धतीने बोलू शकत नव्हते, हात चांगल्या पद्धतीने कार्य करू शकत नाही. हळूहळू त्या आजारामुळे त्यांचं नियंत्रण कमी होत होतं. द स्टडी ऑफ ब्लॅक होल स्पार्क हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. आणि त्या कृष्णविवराच्या अभ्यासामुळे त्यांच्या विचारांना अफाट कल्पना, त्यांच्या डोक्यामध्ये अफाट कल्पना येत होत्या, विचारांचे धुमारे फुटत होते. ही मेड मेनी इपोच मेकिंग स्टेटमेंट. आणि त्यांनी असे कितीतरी इपोच मेकिंग स्टेटमेंट केले. इपोच मेकिंग स्टेटमेंट म्हणजे काय? युग प्रवर्तक विधाने, युगाला बदलवून टाकणारे विधाने त्यांनी केले. आणि त्या विधानांनी काय केलं? इपोच मेकिंग स्टेटमेंट दॅट शूक, ज्यांनी हादरवून सोडलं. कुणाला? एस्टॅब्लिश थिअरीज, जे स्थापित झालेले, प्रस्थापित जे सिद्धांत होते त्या सिद्धांतांना त्यांनी हलवून ठेवलं. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट, आणि शास्त्रज्ञांना विश्वास होता की दॅट युनिव्हर्स बिगॅन विथ अ बिग बँग, की युनिव्हर्स हे विश्व एका अफाट अशा विस्फोटामुळे तयार झालेलं आहे, सुरुवात झालेली आहे, असं त्यांना वाटत होतं. टू एक्सप्लेन धिस कन्सेप्ट बेटर, आणि या संकल्पनेला चांगल्या पद्धतीने स्पष्ट करण्यासाठी स्टीफन इन्व्हेंटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. स्टीफनने संशोधन केलं. कुणाचं आणि काय? म्हणून त्या इन्व्हेन्शनचं नाव लाय अल्जेब्रा. स्टीफनने लाय अल्जेब्राचं संशोधन केलं. Though confined to a wheelchair with no control over the body save a finger, and with a computer to help him express his thoughts. जरी त्या चेअरवरती ते जखडून बसलेले होते, म्हणजे त्यांच्या आजाराने त्यांना जखडून ठेवलेलं होतं, तरी त्यांचं एक बोट त्यांचं कार्य करत होतं. एका बोटाच्या आणि एका कम्प्युटरच्या सहाय्याने ते त्यांचे विचार व्यक्त करू शकत होते. विथ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. डॉक्टर हॉकिंग्स इज अन ऑथॉरिटी. डॉक्टर हॉकिंग एक अधिकारी व्यक्ती आहे. ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट्स, ते कशावर? ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स, विज्ञान विषयाच्या गहन विषयावर विचार मांडणारे, तत्वज्ञान ठेवणारे ते अधिकारी व्यक्ती होते. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बिस्टोड ऑन हिम. आणि त्यांना कितीतरी असे डॉक्टरेट आणि अवॉर्ड्स त्यांना बहाल केले गेले. बिस्टोड म्हणजे बहाल करणे. ही इज फेलो ऑफ द रॉयल सोसायटी अँड मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे ते कोण होते? फेलो होते. आणि नॅशनल अकॅडमीचे ते मेंबर होते. म्हणजे रॉयल सोसायटी यांचे फेलो आणि नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स यांचे ते मेंबर होते. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन द इंटेलिजन्स. आणि बुद्धिमत्तेमध्ये आइन्स्टाईनचे ते समबौद्धिक क्षमतेने मानले जातात. म्हणजे इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स,
म्हणजे आइन्स्टाईनच्या बुद्धिमत्तेशी त्यांची तुलना केली जाते की ते आइन्स्टाईनच्या बुद्धिमत्तेत समकक्ष होते, समविचाराचे होते. डॉक्टर हॉकिंग्स इज व्हेरी हंबल मॅन. आणि डॉक्टर हॉकिंग एक विनम्र माणूस, अ सिंपल डाऊन टू द अर्थ, तेही एकदम सर्वसामान्य जीवन जगणारे सामान्य माणूस. ही वॉज ऑथर्ड मेनी बुक्स. ऑथर हे नाम आहे, त्याच्यापासून ईडी लावून क्रियापद तयार केलेलं. ही ऑथर्ड म्हणजे ही हॅज रिटन, त्याने कितीतरी पुस्तके लिहिलेली आहेत. मेनी बुक्स डिलिंग विथ द ऑसम आयडियाज. ते अफाट कल्पना त्यांनी त्या मांडलेल्या आहेत त्या पुस्तकांमध्ये. आणि त्या कल्पना काय, कीपिंग अ लेमॅन इन माइंड. कीपिंग लेमॅन, लेमॅन म्हणजे काय, एक ऑर्डिनरी पर्सन विदाउट स्किल ऑर नॉलेज. एखादा सर्वसामान्य माणूस ज्याला कुठलंच कौशल्य नाही, ज्याला ज्ञान नाही, त्या माणसाला सुद्धा त्या अफाट कल्पना कळतील इतकी सोपी भाषा त्यांनी वापरलेली होती. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. त्यांचं जे लिखाण होतं ते लिखाण कसं होतं, विट अँड ह्युमर, म्हणजे या ठिकाणी विनोदी शैलीमध्ये वापरलेलं होतं, विट अँड ह्युमर. हिज स्टाईल इज लिसिड. आणि त्यांची लिहिण्याची स्टाईल जी होती, रायटिंग स्किल होतं, रायटिंग स्टाईल जी होती ती लिसिड होती, सुबोध होती, स्पष्ट होती. दॅट नॉन सायंटिस्ट, जे सायंटिस्ट नाही आहे, शास्त्रज्ञ नाही आहे, अँड कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. जे शास्त्रज्ञ नाही आहेत, तज्ज्ञ नाही आहेत, ते लोक सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे समजू शकत होते. त्यांच्या पुस्तकाला ते वाचू शकत होते, समजू शकत होते. अंडरस्टँड हिम. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. त्यांचं जे पुस्तक आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम म्हणजे वेळेचं संक्षिप्त इतिहास, हे पुस्तक इज वन ऑफ द बेस्ट सेलर बुक्स ऑफ अवर टाइम. आणि आपल्या काळातील ते सर्वात विक्री झालेलं पुस्तक होतं. बीइंग आस्क्ड हाऊ ही फील अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS. आणि हा भयानक असा ALS आजार असताना तुम्हाला आता काहीच करता येत नाही असं त्यांना विचारलं असता, तर डॉक्टर स्टीफन हॉकिंग काय म्हणाले पहा. डॉक्टर स्टीफन हॉकिंग द क्विंटसन्स ऑफ द ऑप्टिमिझम अँड होप. क्विंटसन्स म्हणजे काय की परफेक्ट एक्झाम्पल, परिपूर्ण असं उदाहरण. कुणाचं, क्विंटसन्स ऑफ ऑप्टिमिझम, आशावादाचं आणि आशेचं, अँड होप. ऑप्टिमिझम म्हणजे आशावाद, तर आशेचं आणि आशावादाचं एक परिपूर्ण असं उदाहरण हे हॉकिंग आहे, डॉक्टर हॉकिंग. आणि ते काय म्हणतात पहा, सेज नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम रेस्ट. इतरांपेक्षा वेगळा नाहीये, म्हणजे त्यांची तुलना अजूनही ते इतरांशी करतायत. आय ट्राय टू लीड ॲज नॉर्मल लाईफ. आणि मी एकदम नॉर्मल लाईफ जगण्याचा प्रयत्न करतोय. कसा, ॲज पॉसिबल, जितकं शक्य होईल तितकं, ॲज नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल, जितकं शक्य होईल तितकं सर्वसामान्य जीवन जगण्याचा मी प्रयत्न करतोय असं ते म्हणतात. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन. माझ्या या अवस्थेचा, माझ्या या परिस्थितीचा मी विचार नाही करत. अँड रिग्रेट द थिंग्स. आणि त्या गोष्टींचाही पश्चाताप नाही करत. इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मी. ज्या काही मला गोष्टी करायच्या आहे आणि त्या गोष्टी मी करू शकत नाही, त्या गोष्टींचाही मी विचार करत नाही. डॉक्टर हॉकिंग्स फर्मली बिलीव्स. आणि खंबीरपणाने त्यांचा विश्वास आहे, पूर्ण विश्वास आहे, दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम, की पुढच्या हजारो वर्षामध्ये सायन्स विल डिस्कव्हर, शास्त्र शोधून काढेल, सायन्स शोधून काढेल. काय शोधून काढेल, द कोर सिक्रेट, गाभाभूत असं गुपित. कसलं गुपित, ऑफ द युनिव्हर्स, या विश्वाचं मूळ, गुपित मूळ जे असेल ते शोधून काढतील हजारो वर्षात. सायन्स शोधून काढेल असं त्यांचा पूर्ण विश्वास आहे. इट्स ओरिजिन, त्यांचं मूळ, इट्स हिस्ट्री, त्याचा इतिहास, अँड मे बी इव्हन प्रेडिक्ट, आणि कदाचित असं भाकीतही करतील. प्रेडिक्ट म्हणजे काय, भाकीत करणे. प्रेडिक्ट म्हणजे काय, भविष्य वर्तविणे, आणि कदाचित भविष्यही वर्तवू शकेल सायन्स. इट्स अल्टिमेट डिमाइज, की या विश्वाचा अंतिम नाश कसा होईल. डिमाइज म्हणजे नाश होणे, डिस्ट्रॉय होणे, म्हणजे अंतिम नाश कसा होईल हेही सायन्स शोधून काढेल. म्हणजे सायन्स काय शोधून काढेल असं त्यांना विश्वास वाटतो, की कोर सिक्रेट ऑफ युनिव्हर्स, म्हणजे या विश्वाचं गाभाभूत असं गुपित. अजून काय, इट्स ओरिजिन, त्याचं मूळ. अजून काय, इट्स हिस्ट्री, त्याचा इतिहास. आणि अजून काय करू शकतात ते, तर इट मे बी इव्हन प्रेडिक्ट, की ते भविष्य वर्तवतील की या विश्वाचा अंत कसा होईल. लाईक डॉक्टर हॉकिंग्स, देर आर मेनी पीपल who display exemplary courage in their lives.
म्हणजे डॉक्टर हॉकिंग सारखे असे कितीतरी लोक डिस्प्ले दाखवतायत काय एक्झाम्पलरी करेज, त्यांचं धैर्याचं उदाहरण या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये इन देअर लाईव्ह ते आपल्याला दाखवतायत. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल हु इन स्पाइट ऑफ बीइंग डिसेबल स्ट्राइव्ह टू डू देअर बेस्ट. म्हणजे अपंग असून सुद्धा ते लोक एकदम चांगल्या पद्धतीने त्यांचं कार्य करतायत, जोराचा प्रयत्न करतायत. स्ट्राइव्ह म्हणजे काय? स्ट्राइव्ह मीन्स द ट्राय हार्ड. खूप प्रयत्न करतायत. मित्रांनो, अपंगत्वावर मात करतायत ते. मित्रांनो, अँन एपिटम ऑफ करेज हा पाठ आपण संपूर्ण अभ्यासलेला आहे, भाग 1 भाग 2. आणि मला खात्री आहे की या धड्यामधून तुम्ही काहीतरी प्रेरणा स्फूर्ती घेणार आणि निश्चितच तुमच्या अभ्यासात किंवा पुढच्या भविष्याची घेतलेले तुम्ही जे काही ध्येय घेतलेलं असेल, जे काही स्वप्न घेतलेलं असेल ते परिपूर्ण करण्यासाठी तुम्ही ध्येयाचा ध्यास घेणार आणि निश्चितच तुमचं ध्येय प्राप्त करणार. म्हणून तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि जर तुम्हाला हा पाठ संपूर्ण आवडलेला असेल, हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.